तुमच्या लक्षात आलंय का की मार्केटमधून ओल्ड मॉन्क अचानक गायब झाली आहे. पण ही ओल्ड मॉन्क का गायब झाली? या ओल्ड मॉन्कची ॲक्च्युअल स्टोरी काय? सुरुवातीला फक्त आर्मी कॅन्टीनमध्ये विकली जाणारी ही ओल्ड मॉन्क जवानांपासून पुढे सामान्य लोकांपर्यंत पोहोचली. मग कॉलेजमध्ये, हॉस्टेलमध्ये पावसाळ्याच्या रात्री ओल्ड मॉन्कची एक बाटली आणि 1000 आठवणी असे किस्से सुरू झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या ब्रँडने कधीच एकही रुपया जाहिरातीवर खर्च केला नाहीये. कुठलं सेलिब्रिटी ब्रँडिंग नाही ना टीव्ही ॲड. फक्त माउथ पब्लिसिटीवरून ही ओल्ड मॉन्क शौकीनांच्या ग्लासात पोहोचली. पण ओल्ड मॉन्कची आत्ता आठवण येण्याचं कारण म्हणजे ओल्ड मॉन्क मार्केटमधून गायब झाली. का गायब झाली आहे पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. पण तत्पूर्वी ओल्ड मॉन्कचा उल्लेख या व्हिडिओमध्ये सतत येणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही स्पष्ट करतो की लगाव बत्ती चॅनल मद्यपानाचं समर्थन करत नाही. डॉक्टर सांगतात मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. सुरू करूयात. तर ओल्ड मॉन्कच्या स्टोरीची गंमत काय, तर कधीही दारू न पिणाऱ्या व्यक्तीने हा ब्रँड उभा केला आहे. जगात 3ऱ्या नंबरची सर्वात जास्त विक्री होणारी ही रम. या रमचा इतिहास 1855मध्ये हिमाचल प्रदेशमधल्या कसौली इथे सुरू झाला. एडवर्ड अब्राहम डायर नावाच्या ब्रिटिश व्यक्तीने ब्रिटिशांसाठी ही कंपनी स्थापन केली होती. पण पुढे जाऊन 1949मध्ये कंपनीचं नियंत्रण प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्रनाथ मोहन यांच्याकडे आलं आणि कंपनीचं नाव मोहन मिकिन असं झालं. त्यांचा थोरला मुलगा वेदरतन मोहन एकदा युरोपच्या दौऱ्यावर गेला असताना त्यांना दारूचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. डिसेंबर 1954मध्ये त्यांनी रम बेंडेक्टाईनच्या धर्तीवर भारतात लिकर कंपनीची सुरुवात केली. याच कंपनीच्या रमने युरोपमध्ये धुमाकूळ घातला होता. त्या रमला बघून त्यांनी ओल्ड मॉन्क तयार केली. ही रम तयार व्हायला 7 वर्ष लागली. पण अशातच वेद मोहन यांचं निधन झालं. पुढे त्यांचे भाऊ कपिल मोहन यांनी या कंपनीची सूत्र हातात घेतली. ओल्ड मॉन्क ब्रँडच्या इतिहासात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रिटायर्ड लष्करी अधिकारी असलेले कपिल मोहन. ते स्वतः कधीही मद्यपान करत नसायचे. ते खरं तर चहाचे शौकीन होते. त्यांच्या भावाने बनवलेली ओल्ड मॉन्क त्यांनी जगासमोर लॉन्च केली. ज्यांनी आयुष्यात एकही पेग घेतला नाही त्यांनी लाखो भारतीयांना ओल्ड मॉन्क बिना जीवन अधुरा आहे असं मानणारं बनवलं. हे म्हणजे नाही का, शाकाहारी माणसाने चिकन तंदुरीचं रेस्टॉरंट चालवल्यासारखंच आहे. असो, कॅरमल, व्हॅनिला आणि चॉकलेटच्या सौम्य फ्लेवरमुळे या रमची वेगळी ओळख तयार झाली. कपिल मोहन हे भारतीय लष्करात ब्रिगेडियर होते. त्यांच्या लष्करी सेवेबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. ज्यांनी दारूची कधी चवही घेतली नाही त्या कपिल मोहन यांच्या नेतृत्वाखाली ओल्ड मॉन्कने देशातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली. 2000 सालापर्यंत ओल्ड मॉन्क जगातल्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या डार्क रमपैकी एक ठरली. पण या रमच्या जाहिरातीसाठी 1 रुपया सुद्धा कधीच खर्च केला गेला नाही. म्हणूनच तुम्हाला इतर ब्रँडसारखं ओल्ड मॉन्कच्या ॲड्स कुठे कधी दिसल्या नसतील. कपिल मोहन यांनी कधीही मोठ्या जाहिराती, सेलिब्रिटी ब्रँडिंग किंवा मार्केटिंगचा आधार घेतला नाही. तरीही बार, आर्मी कॅन्टीन आणि दारूच्या दुकानांमध्ये आजही ओल्ड मॉन्कची ओळख कायम आहे. एकाने पाहिलं, दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं आणि अशा प्रकारे माउथ पब्लिसिटीमुळे हा ब्रँड वाढत गेला. कोणत्याही जाहिरातीशिवाय मद्यपान करणाऱ्या प्रत्येकाच्या ओठांवर रम म्हटलं की पहिल्यांदा ओल्ड मॉन्कचंच नाव येतं. कपिल मोहन यांना माहिती होतं की जर एखाद्याने ओल्ड मॉन्क प्यायली तर तो तिची चव कधीच विसरणार नाही. त्यांनी ओल्ड मॉन्कच्या प्रोडक्शनची क्वालिटी कायम ठेवली. प्रॉडक्टची क्वालिटीच त्याची सर्वोत्तम जाहिरात असते असं त्यांचं मत होतं. कपिल मोहन यांच्या नेतृत्वाखाली ओल्ड मॉन्क भारताची शान बनली. ओल्ड मॉन्कने ब्रिटन, अमेरिका, जापान, जर्मनी, कॅनडा, UAE सह 50पेक्षा जास्त देशांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आज मार्केटमध्ये तिचा वाटा मोठा आहे. ओल्ड मॉन्कची कधीही न बदललेली क्वालिटी, न बदललेली टेस्ट आणि खिशाला परवडेल अशी किंमत. तिची वैशिष्ट्यपूर्ण बाटलीसुद्धा दशकानुदशकं जवळपास तशीच राहिली. अनेक ब्रँड्स काळानुसार बदलत गेले. नव्या दारूचा ट्रेंड येत राहिला, पण ओल्ड मॉन्क काय मार्केटमधून हलली नाही. तिने आपली मूळ ओळख कायम ठेवली आणि हेच तिच्या यशाचं मोठं कारण मानलं जातं. आजही लाखो मद्यप्रेमी म्हणतात बाकी सगळं चेंज होऊ दे, विस्की होऊ दे, जिनी होऊ दे, पण ओल्ड मॉन्क मात्र तोच राहू दे. काही वर्षांपूर्वी ओल्ड मॉन्कचं प्रोडक्शन बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र कंपनीला पुढे येऊन त्या फेटाळाव्या लागल्या. आता पुन्हा ओल्ड मॉन्कवर बॅन आणलाय अशा बातम्या येत आहेत. पण बॅन का आलाय? तर FSSAIने ओल्ड मॉन्क एंटिक्विटी, ब्लू विस्की, रॉयल चॅलेंज विस्की आणि बॅक पायपर डिलक्स विस्की सारख्या नामांकित दारूच्या ब्रँड्सच्या काही व्हेरिएशनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दारूमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर आढळले जे फिक्स्ड प्रोडक्शन स्टँडर्ड्सला धरून नव्हते. त्यामुळे या ब्रँड्सच्या काही व्हेरियंटवर बंदी आणली आहे, ज्यात ओल्ड मॉन्क द लेजंड, ओल्ड मॉन्क गोल्ड रिझर्व्ह सारखे व्हेरियंट असल्याचं कळतंय. पण संपूर्ण ब्रँड बंद झाला नाहीये किंवा ओल्ड मॉन्क कायमस्वरूपी मार्केटमधून गायबसुद्धा झालेली नाहीये. फक्त काही सिलेक्टिव्ह व्हेरियंट्सवर तात्पुरती बंदी आहे. आता यावरून मद्यप्रेमींचं म्हणणं आहे की ही बंदी गटारीनंतर केली असती तर बरं झालं असतं. तुमचं काय म्हणणं आहे?
कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी लगावबत्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.